नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव इथे. आपल्यासोबत आहेत श्री दीपक आहिरे, जे एक सिनियर सिव्हिल इंजिनियर आहेत, ज्यांना जवळजवळ 30-35 वर्षांचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. तर जाणून घेऊया त्यांची कहाणी काय आहे ते. दीपकजी नमस्कार. नमस्कार. बिल्ट आयकॉन या उपक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण जाणून घेणार आहोत की तुमचा प्रवास या क्षेत्रासाठी कसा सुरू झाला. तत्पूर्वी तुमची शाळा कोणती, तुमचं कॉलेज कोणतं आणि सिव्हिल इंजिनियर व्हावं हे स्वप्न तुम्ही कधी बघितलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत? मी मालेगाव शहरातल्या झेडपी जिल्हा झुंबरलाल पन्नालाल काकानी ह्या विद्यालयात शिक्षण घेतलं होतं. माझं लहानपणापासून स्वप्न होतं की आपण लोकांचं काहीतरी स्वप्न पूर्ण करावं. ते घर बांधण्याचं असो किंवा कुठले असो. आज मालेगाव शहरात म्हणा किंवा परत कुठेही लोकांना असं घर बांधायचं एक स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्याची प्रत्येकाला इच्छा असते, पण ते चांगल्या माध्यमातून कसं पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला एखादा इंजिनियर आवश्यक असतो. म्हणून आपण इंजिनियर व्हावं आणि काहीतरी चांगलं काम करावं, लोकांचे स्वप्न आपण पूर्ण करावं. भारत देश हा जसा सौंदर्याने असा भरलेला आहे, त्या सौंदर्यात आपण आपल्या पद्धतीने काय नवीन आपल्याला करता येईल, काय नवीन आपल्याला लोकांना देता येईल, आपल्या बुद्धीचा आपण काय वापर करू शकतो, नवीन टेक्नॉलॉजीचा आपण काय वापर करू शकतो, या दृष्टिकोनातून आपण सिव्हिल इंजिनियर व्हावं अशी माझी इच्छा होती. बरं. दीपकजी, आता आपण क्रिकेटबद्दल जर का म्हणलं तर विराट कोहलीने जेव्हा सचिन तेंडुलकरला खेळताना बघितलं तेव्हा ते त्याचं प्रेरणास्थान होतं की आपल्याला असं एक दिवशी क्रिकेट खेळायचं आहे. बरोबर. तर असं तुमच्या आयुष्यात तुमचं प्रेरणास्थान काय? आता मालेगाव शहरात ज्यावेळेस आम्ही चालू केलं त्यावेळेस असे मोजकेच इंजिनियर्स लोक होते, पण त्यातल्या तर आपण काहीतरी नवीन करावं असं प्रेरणास्थान वगैरे बाबा. जसे आता सर विश्वेश्वरय्या जे आपले इंजिनियर होते त्यांचे काही आता त्यांचे गुण तर आपण एवढे काही घेऊ नाही शकत, पण त्यांनी जे मार्गदर्शन केलं, जसे त्यांनी कामं केले होते बुवा, त्या पद्धतीने आपण थोडंसं त्यांचा वारसा आपण पुढे घेऊन जाण्याचं काम करू शकतो बुवा. चांगल्या पद्धतीने काम करू, लोकांना आपण काहीतरी नवनवीन गोष्टी आणि चांगल्या स्वरूपाचे आणि लॉंग लाईफ जे घरं टिकतील किंवा चांगले होतील, त्यांना काही मेंटेनन्स वगैरे राहणार नाही, असे काही कामं आपण करू शकतो बुवा. अशी ती प्रेरणा आपण घेतली होती बुवा. दीपकजी, आत्तापर्यंत तुम्ही साधारण 35-1 वर्षांचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे, तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट्स हँडल केले? त्याच्यामध्ये माझे आत्तापर्यंत सर जवळपास 150 ते 200 माझे घरं बांधले गेलेले आहेत. आणि आज इथे मी सांगू इच्छितो की 200 आज मी जवळजवळ 200 घरं बांधलेले आहेत, पण आजपर्यंत मला कुठल्याही कामाची कोणीही ओनरने आजपर्यंत मला तक्रार केली नाही की सर हे असं काम झालं किंवा तसं काम झालं. मी आज जे पण काही काम करतो ते एकदम चांगल्या प्रतीचे, जे प्रोफेशनल असतील किंवा जे चांगले स्टील असतील, जे काही असेल त्या पद्धतीनेच मी ते कामं करतो. वर्षातून मी 2-3च कामं किंवा 4 जसे असले तेवढेच कामं करतो, पण चांगल्या पद्धतीने. जे लोक कर्ज काढून घर बांधतायत किंवा सोनं गहाण ठेवून घरं बांधतायत, त्या लोकांच्या त्या किमतीला आपण मान ठेवून आपण त्यांना भविष्यात कुठलीही अडचण येऊ नये अशा पद्धतीने आपण ते काम करतो. ठीक आहे, आपल्याला थोडीशी काही आपल्याला जो प्रॉफिट असेल त्यात थोडासा लॉस झाला, पण आपल्याला ते कुठेतरी एक समाधान मिळालं पाहिजे की सदर व्यक्तीचं आपण घर बांधताना आपण त्याचं स्वप्न पूर्ण करतो आहे, हा आनंद ठेवून आपण ते काम करतो. दीपकजी, खूप तुमचे म्हणजे छान विचार आहेत की म्हणजे हे नुसतं एक काम नाही, तर हे एक म्हणजे तुमचं काय म्हणतात त्याला, कर्तव्य नुसतं करायचं म्हणून काम करायचं बा असं नाही. नुसतं प्रॉफिट ठेवून आपण काम करत नाही. ठीक आहे, आता कुठलंही काम करताना आपला प्रॉफिट तर मिळालाच पाहिजे, पण कुठल्या पद्धतीने ते काम झालं पाहिजे. समोरच्या व्यक्ती असा हा कुठून पैसे आणणार आहे, कर्ज काढून आणणार आहे, सोनं गहाण ठेवून आणणार आहे, त्या पद्धतीने आपण आपल्याला समाधान मिळालं पाहिजे ते काम करून की नाही आपण जे काम केलेलं आहे ते चांगल्या प्रतीचं काम केलेलं आहे बा. भविष्यात त्याला कुठलीही काही तांत्रिक अडचण येऊ शकत नाही, ह्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. मगाशी मी क्रिकेट विषयाबद्दल बोलत होतो. आता नाबाद 200 असं आपण म्हणूयात तुमचे प्रोजेक्ट्स, आणि अजूनही पुढे चालूच आहे माझी. तर त्याच्यामध्ये सुरुवातीचा प्रोजेक्ट मिळवताना तुम्हाला काय आठवणी आहेत, काय आव्हानं होती, काय अडचणी होत्या, आणि त्याच्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट की खूप लक्षात राहिला असा आत्तापर्यंतचा 200 प्रोजेक्टपैकी कुठला प्रोजेक्ट? सुरुवातीला काम करताना बरीचशी म्हणजे नवीन असल्यामुळे थोडीशी तांत्रिक अडचण आम्हाला येतच होती, पण जसं आता सराउंडिंग आम्हाला जसे आता मित्र मिळत गेले नवनवीन, त्यांच्याकडनं आम्हाला थोडीशी चालना मिळाली, माहिती मिळाली, तशी आम्ही प्रगती करत गेलो. आता रिसेंटलाच मी एक बंगल्याचं काम केलेलं आहे.
फ्लॅट सिस्टीमचं, ते अतिशय सुंदर अशा पद्धतीने काम केलेलं आहे. मला म्हणजे ज्यावेळेस त्याची ओपनिंग झाली तर जेवढेही तिथे बघायला आलेले होते त्या सगळ्यांनी मला शाबासकी दिली की अतिशय सुंदर असं मी ते काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मी ते आयकॉनमार्फतच केलेलं आहे. संपूर्ण स्टील तिथे मी आयकॉनच वापरलेलं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आतापर्यंत तुमच्या प्रोजेक्टमध्ये आयकॉन स्टील वापरून झालेलं आहे. येस. मग त्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा होता? मला इतर स्टीलपेक्षाही आयकॉन स्टील हे मला चांगलं वाटलं की त्याची फेबिलिटी किंवा स्ट्रेंथ ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या अतिशय चांगल्या वाटल्या मला. मग आयकॉन स्टीलच्या सर म्हणजे कॉस्टबद्दल, त्याच्या क्वालिटीबद्दल, क्वालिटी ही अतिशय पॅरामीटर्स कसे आहेत? पॅरामीटर वगैरे चांगली त्याची, म्हणजे जसं आपण बेंड वगैरे करतो तर त्याचे क्रॅक वगैरे डेव्हलप तिथे होत नाही, काही नाही. अशा पद्धतीने ते मला जाणवलं आणि अतिशय सुंदर मला ते नॉर्मल म्हणजे फ्लेक्झिबल स्टील, कुठे क्रॅक वगैरे डेव्हलप होत नाही. त्या पद्धतीने मी ते स्टील आयकॉन स्टीलच वापरतो मी. आणि मी ते जे संपूर्ण काम ते आयकॉन स्टीलमध्ये केलेलं आहे ते अतिशय सुंदर प्रकारचं काम झालेलं आहे ते काम. बरं सर, आता या सगळ्यामध्ये तुम्ही जो विचार कायम बाळगता की ते म्हणजे की जसं आपलं एक कुटुंब असतं घरचं, यस तसंच आपले कस्टमरसुद्धा एक आपल्या कुटुंबाचाच भाग आहे. त्यांची स्वप्न तुम्ही साकारत असता. तर त्याचप्रमाणे तुमच्या बरोबर जे तुमचे कामगार आहेत तर त्यांना पण घेऊन तुम्ही पुढे जात असता कायम. तर त्याच्यामध्ये काही स्किल्ड असतात तर काही अनस्किल्ड असतात. तर अनस्किल्ड कामगार जे असतात किंवा आपण त्याला अकुशल किंवा अप्रशिक्षित कामगार म्हणू, तर त्यांच्याबद्दलचे तुमचे विचार किंवा त्यांच्या सेफ्टीसाठी तुम्ही काय काय प्रयत्न करता किंवा त्यांना तुम्ही काय काय शिकवता? आता साईटवर म्हटल्यावर नवीन नवीन कारागीर येतात तर काही त्याच्यात स्किल लेबर असतं, काही थोडेफार अनस्किल पण असतात. पण त्यांना व्यवस्थित जर आपण मार्गदर्शन केलं की ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे, विटा अशा ठेवायच्या असतात की सेंटरला ठेवू नका, स्लॅबच्या सेंटरला पण ठेवायच्या नाही, एक बीम जिथे असेल तिथे त्या ठेवायच्या जेणेकरून लोड पडणार नाही. त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केल्यावर ते व्यवस्थित करतात. आणि ज्या पद्धतीने कॉन्क्रीट गेट आहे, ज्या RCC कॉलम बीम्स वगैरे जे कास्टिंग करायचे असेल त्यावेळेस डेपो लावलेले आहेत, सिमेंट, खडी, वॉटर रेशो. त्यांना आपण वॉटर रेशो जर समजून दिला की वॉटर रेशो एवढा पाहिजे, खडी एवढी, रेती एवढी, प्रोपोर्शन चांगल्या पद्धतीने झालं म्हणजे ते कॉन्क्रीटची लाईफ वाढेल आणि ती बिल्डिंगची जी कॅपॅसिटी आहे किंवा लाईफ जे आहे ते वाढणार आहे. त्यांना जर कारागिरांना, लेबरांना जर व्यवस्थित समजून दिलं तर ते व्यवस्थित करतात. प्लॅस्टर जर करायचं असलं तर त्याचे आपण जर त्यांना लेअर काढून दिला तर ते लेअरप्रमाणे ते प्लॅस्टर पण व्यवस्थित करतात की ते सिमेंट रेशो एवढं घ्या, वॉटर रेशो एवढं घ्या. त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केल्यावर ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीने काम करू शकतात. आणि हे मी माझ्या साईटवर माझ्या कारागिरांना म्हणजे मी माझ्या घरातले व्यक्ती म्हणून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतो. ते सुद्धा त्या पद्धतीने नियोजन लावून चांगल्या पद्धतीचं काम करतात. तर म्हणजे तुमच्या बोलण्यातनं आता कायम जाणवतं की तुम्ही सगळ्या गोष्टींचा समतोल कसा राखायचा हा तुमचा प्रयत्न असतो. तर याच समतोल विचारावर आता एक विचारावं असं वाटतं की बजेट हा एक खूप मोठा प्रकार असतो प्रत्येकाच्या अगदी बरोबर आयुष्यामध्ये. तर बजेट वर्सेस क्वालिटी यासाठी तुम्ही समीकरणं कशी जुळवता? त्यात एक ज्यावेळेस आपण एखादं प्रोजेक्ट हातात घेतो त्यावेळेस आपण त्याची एक ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट काढतो की ह्या प्रोजेक्टला एवढी रक्कम अपेक्षित आहे. ज्यावेळेस ओनर आपल्याकडे येतो की त्यावेळेस त्याला कन्स्ट्रक्शन करायचं असतं त्यावेळेस आपण त्याला ते सांगतो की बाबा तुला एवढी या प्रोजेक्टला एवढी कॉस्ट लागणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही ते नियोजन ठेवा. त्या पद्धतीने ते नियोजन झाल्यानंतर आपण ती बिल्डिंगचे काम जेव्हा चालू करतो तिथे आता जिथे बचत करता येऊ शकते, बचत करणं म्हणजे आता तिथं कॉन्क्रीट जेवढं लागणार आहे, स्टील जेवढं लागणार आहे ते आपण लावू शकतो. टाईल्स फ्लोरिंग चांगली लावायची की मग त्यात थोडीशी आपल्याला वाटली बा कुठे आपण ॲडजस्ट करू शकतो तेवढं आपण फक्त ॲडजस्ट करू शकतो. बरोबर. सर आता जसं म्हणजे आपण घर चालवतो ना, घरातला जो एक मुख्य माणूस असतो तो सगळं बघत असतो. मुखिया. तर त्याच प्रकारे प्रशासन जे आहे यस ते आपलं गाव, आपलं शहर, जिल्हा, राज्य आणि आपलं देश चालवत असतं. तर काही प्लस मायनस असू शकतं. तर त्याच्यासाठी तुमच्याकडनं काही सल्ले आहेत की प्रशासनाने अजून कुठल्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे, काय सुधारणा व्हायला पाहिजे जेणेकरून एक राष्ट्र म्हणून आपण अजून चांगलं घडू शकू? आता जसं आता मालेगाव शहर म्हटलं की मालेगाव महानगरपालिका ही महानगरपालिका होती. तर त्यावेळेस ग्राउंड अधिक 3 मजलेच परवानगी आपल्याला बांधकाम अलाउड होते. पण आता महाराष्ट्र शासनाने हा चांगला निर्णय घेतला की संपूर्ण महाराष्ट्रात UDCPR हा नवीन बायलॉज त्यांनी अंमलात आणलेला आहे. त्यामुळे आता
कुठल्याही शहरात आपल्याला उंच अशा इमारती बघायला मिळालेल्या आहेत. आणि आता उंच इमारती आल्यामुळे सगळ्यांची डेव्हलपमेंट ही चांगल्या पद्धतीने चालू झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने हा चांगला निर्णय घेतला की छोट्या छोट्या गावातही आज आपल्याला उंच अशा इमारती आज त्यांच्या ह्या नियमात बसून आपण करू शकतो. त्यामुळे आपण शासनाचे आभार मानले पाहिजे की शासनाने हा जो नियम काढला त्याच्यामुळे लहान लहान शहरातही आज उंच उंच इमारती ह्या बघायलाच मिळत आहेत. बरोबर. सर, आपण आता म्हणजे स्वप्नांच्या विचारातनं परत ते स्वप्नांच्याच विचारात जाऊयात की तुमचं एखादं ड्रीम प्रोजेक्ट कुठला आहे का, किंवा तुमचं अजून कुठलं एक वेगळं विजन आहे का, जेणेकरून ज्याच्यामध्ये तुमचं योगदान होईल, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या अनुभवाचा वापर होईल, असं कुठलं आहे का? असे तर स्वप्न आहे. आता ते बघूया आता कशा पद्धतीने पूर्ण होतं. चालू आहे आता प्रयत्न चालू करतो आहे मी. बरं. सर, तुम्ही 1992 पासून Yes. या क्षेत्रामध्ये आहात. खूप मोठा प्रवास, मोठा अनुभव, मोठी शिकवण आणि खूप कष्ट आहेत त्याच्या हो. पाठीमागे. तर या सगळ्याची शिदोरी बनवून जे नवोदित अभियंता आहेत या क्षेत्रात आत्ता नव्याने आलेले आहेत आलेले किंवा येऊ इच्छितात, तर त्यांच्यासाठी एक तुम्ही काय विचार द्याल, काय एक प्रेरणा म्हणून तुम्ही त्यांना सांगाल संदेश तुमच्याकडे? नव्या इंजिनियर लोकांना तर एवढं सांगू इच्छितो की आपण जे काही तुमच्याकडे जे क्लायंट येणार आहेत, जे बांधकाम करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांचं काम हे प्रामाणिकपणे झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. जे काही आपल्याला कॉन्क्रीट ग्रेड दिलेलं आहे, जे काही स्टीलचं प्रमाण दिलेलं आहे, त्या पद्धतीने काम करावं आणि प्रामाणिकपणे काम करावं, जेणेकरून आपल्याला 2 पैसे मिळतील, पण समोरचं जे स्वप्न आहे ते आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करावं. आज बिल्डिंग फक्त कलर देऊन चांगली दिसते, पण त्यात तुम्ही फुटिंग्स कशा केल्या, कॉलम्स कोणते टाकले, स्टील कसे टाकलेले, स्लॅब कसा कास्टिंग केला, ह्या महत्त्वाच्या गोष्टी, वीट कोणती आणली आपण, बांधकाम कोणत्या पद्धतीचं केलं, कॉन्क्रीट कोणतं, स्टील कोणतं वापरलं, हे अशा बारीक सारीक गोष्टी आपण बघायला पाहिजे. आणि जे आपण काम केलेलं आहे ते भविष्य काळातही कैक वर्ष आपण चांगलं राहू. आणि त्या आपण गल्लीतून जेव्हा जाऊ, त्या एरियातून जेव्हा जाऊ, त्यावेळेस आपण असं छातीठोकपणे आपण सांगू शकतो की यार हे काम मी केलेलं आहे, 15 वर्षापूर्वी काम केलेलं आहे, अजून तसं आहे बा. हा आत्मविश्वास आपल्याला आला पाहिजे, अशा पद्धतीने काम केले पाहिजे. वा. दीपकजी, खूप छान आणि प्रामाणिक विचार आहेत. तर खूप छान विचार दिला दीपकजींनी की तुम्ही जे काय काम करता, जे मटेरियल निवडता, ते मटेरियल बरोबर तुम्हाला त्याच्यात काय होतायचा तुमचा प्रामाणिकपणा होतायचा आहे, जेणेकरून कित्येक वर्ष लोकांना तो लक्षात राहील पाहिजे. बरोबर. दीपकजी, तुम्ही वेळात वेळ काढून या उपक्रमासाठी आज इथे हजर राहिलात. तर यातर्फे बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आयकॉन स्टीलकडून तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. आणि असेच आयुष्यात नाबाद 200, नाबाद 300, नाबाद 400 असे तुमच्याकडनं प्रोजेक्ट घडत जावं, अशा आयकॉन स्टीलकडून तुम्हाला अनेक अनेक आयकॉनिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.